नमस्कार. आपण गावी आल्यावर खूप वेगवेगळ्या ठिकाणाचे मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेत. जाताना लोणावळा घाट, येताना महाळशेज घाट, तसेच आपण सिद्धेश्वराचा एक पूर्ण व्ह्यू पाहिला आहे. तर हाही व्हिडिओ आज सिद्धेश्वर मंदिराजवळचाच आहे. तर गावी आल्यावर मी आवर्जून या मंदिरात दर्शन घ्यायला येते, कारण हे क्षेत्र माझं फार आवडीचं आणि श्रद्धेचं स्थान आहे. इथे प्रत्येक भाविकाची इच्छा पूर्ण होते. इथे आजूबाजूला असं सगळीकडे पाणी असतं पावसाळ्यामध्ये आणि खूपच छान वाटतं. एकदम आनंद देणारं वातावरण आहे. शांतमय वाटतं खूप. सिद्धेश्वरला जायचं म्हटलं की मुलंही फार उत्सुक असतात, कारण त्यांना खरी मजा असते ती पाण्यात खेळण्याची. मग बाप्पाचं पहिलं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर मग मनसोक्त मुलं पाणी खेळतात, अगदी तिथे पोहतात. तर आज आम्ही त्याच प्लॅनने आलो होतो. मुलांनी घरातून कपडेही घेतले होते आणि सिद्धीला स्विमिंग पण शिकायची होती. तर पाहूया सिद्धी आपली पोहायला शिकली की नाही ते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया. तसं तर सिद्धी वडगावला आमचा जो तलाव आहे, शेत तलाव आहे, त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात पोहायला शिकलेली आहे आणि आज तिला प्रॉपर पाण्यामध्ये शिकायचं आहे. तर पाहूया ती बिनधास्तपणे पोहते की नाही ते. खूप छान असं झुळझुळ वाहणारं पाणी इकडे. एक देवाच्या बाजूला कुंड आहे आणि एक वरच्या साईडला कुंड आहे. तर मुलांना घेऊन मी वरच्या साईडला जाणार आहे. पाहू शकता खूप उंच उंच अशा दरी आहेत. ह्या खूप खोल दरीमध्ये वाहून चाललेत आणि इथंही नंदी आहे. इथंही शंकराची पिंड आहे. इथे दर्शन घेऊया आपण. ओम नमः शिवाय. आता या साईडला पूर्ण दरी आहे आणि इकडून वरती जाण्याचा मार्ग आहे. पाहू शकता तुम्ही असं उंच. इकडून बघा खालून कळस दिसतोय मंदिराचा, म्हणजे किती खाली आहे हे पाहिलं तुम्ही. तर इथं एक छान असा नंदी आहे. नंतर परत शंकराची पिंड. अशा जागोजागी पिंड आहेत. इथे एक त्या साईडनी दरवाजा आणि एक ह्या साईडनी, आणि असं पूर्ण वळसा घालून आल्यानंतर इथे मोठा नंदी आहे समोर. आणि त्यानंतर इथे मोठी घंटा आहे. आणि त्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यावर इथं पहिलं कासव, त्यानंतर बाहेर दत्त आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहेत. त्यानंतर परत एंट्री करताना एक घंटा आहे इथे. आणि आता ही स्वयंभू शंकराची पिंड आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आता आमचे छान शिवपंडीचे दर्शन झाले आणि आता आम्ही निघालोय. थोडंसं इथलं निसर्गरम्य वातावरण पाहतोय.
वरच्या साईडने असा थोडासा पूल बांधलेला आहे, कारण खालून पाणी जातं. ज्यावेळेस पाणी ओव्हरफुल होतं त्यावेळेस लोक असं वरून देवाचं दर्शन घेण्यासाठी जातात. तर आता सध्या एवढं पाण्याचा फ्लो नाही आहे, अजून कमी आहे, कारण पावसाळा सुरू व्हायचा आहे. त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात पाणी आहे. थोड्या वेळात आम्ही थोडेसे रीलही केले, थोडीशी एन्जॉयमेंट केली आम्ही. तर इथे माझी बहीण, वहिनी आणि मैत्रीण आणि मैत्रिणीची मुलगी असे आम्ही सगळे एकत्र छान एन्जॉय घेत होतो. आणि खरंच एक तर एकत्र होतो त्याचा आनंद वेगळा होता. आणि इतक्या सुंदर ठिकाणी आलो होतो. तर मैत्रिणीने पहिल्याच वेळेस हे ठिकाण पाहिलं होतं, पण आमचं दरवर्षी न चुकता हे ठिकाण फिक्स आहे. अगदी डोळे दिपून जावे इतकं सुंदर हे निसर्गाचं वातावरण होतं. आणि इथून निघायलाही मन होणार नाही असं हे ठिकाण आहे. सुंदर निसर्ग आणि असं मोकळं पाणी पाहून मुलांना काही मोह सुटला नाही. तर आता सगळेजण वळालेत पोहायला. तर आपण पाहूया यांची स्विमिंग कशी येते. खरं तर याच्यात काहींना पोहता येत होतं, काहींना पोहता येत नव्हतं, आणि मुलं तर शिकण्याचा प्रयत्न करत होते. तर पाहूया आपण आता हे कसे पोहणार आहेत ते. एकदम स्वच्छ असं वाहणारं पाणी आहे, आणि इकडे एका साईडला कुंड आहे. तर त्या कुंडाकडे आम्ही निघालो आहे. हिरवागार डोंगर, निळेभोर आकाश आणि खाली वाहणारं पाणी, असं हे मनाला मोहून टाकणारं वातावरण होतं. हे पुराणकालीन काळातील दगडी बांधकाम आणि हा कुंड. पाणी पहा किती स्वच्छ आहे इथे. तर आता इथे मुले पोहणार आहे आमची. तर सगळ्यांनी कपडे काढलेत आणि आता सगळे उतरलेत कुंडामध्ये. तर पाहूया आपण त्यांचा एन्जॉय. सिद्धीने धाडस करून पोहण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला आम्ही होतोच, त्याच्यामुळं तिला प्रोत्साहनही देत होतो आम्ही. फायनली थोड्याशा प्रयत्नानंतर सिद्धी छान पोहायला शिकली, आणि नंतर तिने एकटीने चांगले 3-4 राऊंड मारले आणि खूप दमली होती नंतर ती. आजूबाजूला आम्ही होतोच, तिचे काकाही खाली होते आणि दादा लोक पण होते, त्यामुळे अशी काही भीती नव्हती. एवढं परफेक्ट ते ट्रेनिंग देत होते की मुलं बिनधास्त आता पोहत होते. आता कोणाची गरजही भासत नव्हती. आणि नंतर तर सिद्धी एकटी पोहायला लागली आणि न घाबरता तिने स्विमिंग मस्त केली. तुम्ही आता पाहू शकता व्हिडिओमध्ये. जेव्हा असं आपण गावी जातो तेव्हा ह्या खूप वेगवेगळ्या गमती जमती असतात. आणि सिद्धीला खूप गाव आवडतं, त्यामुळे ती गावाला जायला नेहमी उत्सुक असते, कारण तिला तिथे खूप एन्जॉय करायला मिळतं. आणि आता तर तिला वेगळाच आनंद होता, कारण ती स्वतःहून पोहायला शिकलेली आहे. हे खूप खोल आहे हा कुंड, आणि खरंच ती खूप बिनधास्तपणे पोहली. याचा आनंद आई म्हणून मलाही खूप होता, आणि मला मनातून खूप भारी वाटत होतं, कारण मला स्वतःला पोहता येत नाही, पण माझी मुलगी खूप छान पोहत होते आणि मला त्याचा खूप आनंद वाटत होता. आणि आजूबाजूचं एवढं सुंदर वातावरण, आणि आता मुलांना तर पोहण्याची एवढी आवड लागली होती का ते पाण्याच्या बाहेर पडायलाच तयार नव्हते. पण जबरदस्तीने आम्ही त्यांना बाहेर घेतलं, कारण आता खूप लेट झालं होतं आम्हाला घरी निघायला. कारण इथून जवळजवळ 2 किलोमीटरवर घर आहे. तर आम्हाला गाडीनेच जायचं होतं. तर आता आम्ही निघालो घरी. जबरदस्तीने मुलांना घेतले, सिद्धेश्वराचे दर्शन घेतले, आणि आम्ही परतीचा मार्ग पकडला आणि आम्ही सगळे घरी निघालो.
तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.